तर मराठी भाषा अशी आहे की एकदम मोकळी आहे आणि त्या मोकळ्या भाषेला आपण वापरतो. आपण बोलतो तीच प्रमाण, आपण जे ऐकतो आणि बोलतो तीच अभिजात. त्यामुळे वेगळं काही बोलण्याचा प्रयत्न होऊ नये. आपण जे बोलतो तीच फायनल भाषा आहे. पहिले तर पुस्तकं लिहिणारे साहित्यिक असतात ह्या मताचा मी नाही आहे. हे सगळे जे कंटेंट क्रिएटर आहेत, मला तर असं वाटतं की साहित्य पुस्तकं विकत घेण्याचं प्रमाण कमी आहे, पण ह्या सगळ्यांनी मराठी भाषा टिकवली. म्हणजे खरं पाहिलं तर हे खरे अधिकारी आहेत मराठी साहित्य संमेलनाला घेऊन जायचे. तर आम्ही तुम्हाला घेऊन जात नाहीत, तुम्ही मराठी भाषेला वाचवले त्या कंटेंटच्या माध्यमातून. साहित्ययात्री संमेलनाचे अध्यक्ष आणि आमच्या सगळ्यांचे एकदम लाडके शरद तांदळे सर आत्ता आपल्यासोबत आहेत. सर, क्रिएटर्सच्या मध्ये तुम्ही उभं आहे, काय वेगळा एक्सपिरियन्स आत्ता तुम्हाला क्रिएटर्ससोबत संवाद साधताना? पहिले तर पुस्तकं लिहिणारे साहित्यिक असतात ह्या मताचा मी नाही आहे. कारण की साहित्याचा अनेक प्रकार आहेत. म्हणजे कविता आहेत, पोवाडे आहेत, गाणे आहेत. त्याच्यात डिजिटल जे काम करतात, सोशल मीडियावर कंटेंट बनवत आहेत, ते एक प्रकारचे शॉर्ट स्टोरीज असतात. शॉर्ट्स मराठी भाषेचे वेगवेगळे डायमेन्शन आम्हालाच पाहायला मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ मी याचं पाहिलं होतं, आता काय चहा मसाला टाकून देता का आम्हाला भाजी करून. म्हणजे हे सगळे जे कंटेंट क्रिएटर आहेत, मला तर असं वाटतं की साहित्य पुस्तकं विकत घेण्याचं प्रमाण कमी आहे, पण ह्या सगळ्यांनी मराठी भाषा टिकवली. म्हणजे खरं पाहिलं तर हे खरे अधिकारी आहेत मराठी साहित्य संमेलनाला घेऊन जायचे. तर आम्ही तुम्हाला घेऊन जात नाहीत, तुम्ही मराठी भाषेला वाचवले त्या कंटेंटच्या माध्यमातून. त्यामुळं कारण की सगळेजण इंग्लिश बोलत आहेत आणि पुस्तकाकडे कोणी जात नाही. हे ज्यावेळेस कन्सेप्ट आली की डिजिटल क्रिएटर यासोबत पाहिजेत, म्हणलं डिजिटल क्रिएटर ही सेपरेट ओळख का असावी? हे मराठी साहित्यिकच आहेत, प्रकार वेगळा असेल. तर मी ह्या सगळ्यांना, नवीन आहेत सगळे, तरुण पिढीत आहेत, ते येणाऱ्या काळात अजून अभ्यास करतील, पुढे नेतील आणि मराठी भाषेचा झेंडा आपण म्हणतो सगळीकडे फिरवायचा आहे. तर तो झेंडा फिरवायचा म्हणजे झेंडा घेऊन कुठं जाणार आहे आपण? तर तो झेंडा फिरवण्याच्या जागाच ह्या आहेत. तर मला असं वाटतं की ह्या साहित्य यात्री संमेलनात हे सगळे सहभागी झालेत. तर हे आयोजकांकडून थँक्यू नाही आहे, तर तुम्ही आमचा सन्मान केला आहे की ह्या यात्री संमेलनात तुम्ही सगळे आलात आणि मराठी भाषेला तुम्ही टिकवत आहेत. तुमच्या रील्स व्हॉट्सअपवर, फेसबुकवर सगळीकडे आहेत. तर खरं हे काम हे करतायत, तर या काम असंच करत राहा आणि आम्हालाही तुमच्याकडून बरंच काही शिकायला मिळतं, जे की आम्ही मान्य करत नाहीत. बरेचसे साहित्यिक मान्य करत नाहीत आम्ही तुमच्याकडून शिकतो म्हणून, पण ह्या सगळ्यांकडून लोक सोशल मीडियावर शिकत राहतात आणि स्वतःत बदलाव करत राहतात. तर तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांना धन्यवाद, तुम्ही इथं आलात म्हणून ह्या साहित्य संमेलनाला एक वेगळी झालर लागली मी म्हणतो. तर तुमच्यामुळं हे संमेलन सुंदर होईल. नाहीतर मी संमेलनाचा अध्यक्ष हे कट कर बरं का वाटलं सर, पण म्हातारे चेहरेच कवर बघायचे. तर सगळे प्रसन्न चेहरे बघून नाही तर मी म्हणायचं मराठी भाषेच्या अनुषंगाने आपण ज्यावेळेस इथे एकत्र झालो तुम्ही म्हणता उतरा खाली. तर मराठी भाषा अशी आहे की एकदम मोकळी आहे आणि त्या मोकळ्या भाषेला आपण वापरतो. आपण बोलतो तीच प्रमाण, आपण जे ऐकतो आणि बोलतो तीच अभिजात. त्यामुळे वेगळं काही बोलण्याचा प्रयत्न होऊ नये. आपण जे बोलतो तीच फायनल भाषा आहे आणि तुम्ही जो कंटेंट बनवत आहेत तीच मराठी आहे. त्यामुळं तुम्ही पहिले हकदार आहे त्या संमेलनाचे. तुम्ही इथं आलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू.